नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण येणाऱ्या अक्षय तृतीयेपासून सुरू होणाऱ्या एका अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय काळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कारण अक्षय तृतीयेपासून नवीन अध्याय सुरू होणार आहे. सर्व ग्रहांची चाल आणि त्यांचे स्थान बदलणार आहे. म्हणून काही गोष्टी सावध राहून तुम्हाला कराव्या लागतील. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शन हवं असेल, काय करावं काय करायचं नाही, किंवा काही दोष पत्रिकेतली जाणून घ्यायचे असतील की जीवनात अडथळे का येत आहेत, कशामुळे हे अडथळे येत आहेत, एवढं कर्ज का झालं आहे, आरोग्याच्या समस्या का येत आहेत, लग्न का जमत नाहीये, किंवा इतर जेही तुमचे अडथळे अडचणी दुःख असेल ते कशामुळे आहेत, पत्रिकेमधल्या दोषांमुळे किंवा अन्य कारणांमुळे, आणि त्यावर कोणती सेवा कोणते उपाय करावेत, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर 9270203177 या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करावा. आम्ही सविस्तर माहिती सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला देऊ. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त एक शुभ दिवस, हा फक्त एक सण नाही, तर हा असा दिवस, हा असा क्षण आहे जिथून तुमच्या आयुष्यातील हिडन गोष्टी समोर येऊ शकतात. आणि वृश्चिक राशीसाठी हा काळ घेऊन येतो आहे रहस्य उलगडणारे बदल, मोठे निर्णय आणि आयुष्य बदलणारे सत्य. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमचे स्वामी ग्रह मंगळ आहे आणि या काळात मंगळासोबत शनी, गुरु आणि राहू केतू याचा प्रभाव खूप खोल जाणवेल. मंगळ तुमच्यात ऊर्जा आणि आक्रमकता वाढवेल. शनी तुमची परीक्षा घेईल. गुरु काही मार्ग दाखवेल. राहू केतू अचानक सत्य समोर आणतील. यामुळे काही लपलेल्या गोष्टी उघड होतील. आयुष्यातील काही कठोर सत्य तुम्हाला समोर येईल आणि तुम्हाला मोठे निर्णय घ्यावे लागतील. मित्रांनो, वृश्चिक राशीचे लोक भावनिक आणि इंटेन्स असतात, पण या काळात रागावर नियंत्रण ठेवा. रिवेंज घेण्याचा विचार करू नका. इम्पल्सिव्ह डिसिजन टाळा, कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभर परिणाम करू शकतो. वृश्चिक राशीसाठी पैशाच्या बाबतीत हा काळ अनप्रेडिक्टेबल असणार आहे. अचानक पैसे तर येतील, परंतु खर्च सुद्धा होईल, नुकसान सुद्धा होऊ शकतं. हिडन खर्च वाढू शकतात. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग करा. रिस्क घेण्याआधी विचार करा. कोणावरही ब्लाइंड ट्रस्ट, आंधळा विश्वास ठेवू नका. हा काळ तुमच्या नात्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. खरे नाते टिकतील, खोटे नाते तुटतील. एखादं सत्य समोर येऊ शकतं, पण ट्रस्ट इश्यू वाढू शकतात. म्हणून शांत राहून परिस्थिती समजून घ्या. या काळात तुमच्या मनात खूप काही चालू असेल, विचारांचा ताण वाढलेला असेल, मूड स्विंग्स होतील, एकटेपणा जाणवू शकतो. पण ही ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे. अक्षय तृतीयापासून जर तुम्ही काही उपाय केले तर खूप फायदा तुम्हाला होऊ शकतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. हा काळ तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येतो आहे. जुनं सगळं संपेल, नवीन सुरू होईल. पण हा बदल स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग आहे. रागावर नियंत्रण ठेवा, सत्य स्वीकारा आणि योग्य निर्णय घ्या. कारण अक्षय तृतीयापासून सुरू होणारा हा काळ तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका बघण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.